ओम शांती. 26 नोव्हेंबर 1981 या मुरलीचं नाव आहे. जे सहयोगी तेच सहजयोगी. आज बापदादा स्वराज्य अधिकारी, राजऋषी, भविष्यात राज्यवंशी मुलांना पाहत आहेत. बापदादा सगळ्यांना वरदान देत आहेत. सहज योगी भव. योगी बनणारे खूप आहेत, पण वरदाता बाबांचे वरदान असल्यामुळे संगमयोगी श्रेष्ठ आत्माच सहजयोगी बनतात. हे वरदान नेहमी बुद्धीमध्ये ठेवायचं, म्हणजेच वरदान जीवनात आणणे होय. हे वरदान नेहमी असण्याची विधी आहे. नेहमी सर्वांचे आणि सेवेमध्ये सहयोगी बनणे. सहजयोगी वरदानी आत्मा नेहमी निरंतर योगी असते. निरंतर योगी न राहण्याचे कारण प्राप्त झालेले वरदान वा ब्राह्मण जन्माचे हे अलौकिक बक्षीस सांभाळता येत नाही. ब्राह्मण आणि सहजयोगी नाही तर ब्राह्मण जीवनाची विशेषता नाही. हे लक्षात ठेवा. हे आमचं जन्मतः मिळालेलं वरदान आहे. हेच वरदान सर्व आत्म्यांसाठी साठींच्या सेवेमध्ये लावा. सेवेमध्ये सहयोगी बना. अमृतवेलेपासून सहयोगी बना. हेच लक्षात ठेवा की सहयोग घ्यायचा आहे, नाही सहयोग द्यायचा आहे. अमृतवेले बाबांना भेटून बाप समान मास्टर बीजरूप बनून विश्वकल्याणकारी बनून आपण प्राप्त केलेल्या शक्तींद्वारा सर्व आत्म्यांची वृत्ती आणि वायुमंडल परिवर्तन करण्यासाठी सहयोगी बना. बीजद्वारा पूर्ण वृक्षाला रूहानी जल देण्याचे सहयोगी बना, ज्यामुळे सर्व आत्म्यांरूपी पानांना प्राप्तीचे पाणी मिळण्याचा अनुभव होईल. प्रत्येक सेकंदात सहयोगी बना. मनसाने सहयोगी बना की वाचाने सहयोगी बना. स्थूल कर्मद्वारा सहयोगी बना, कारण तुम्ही दाताचे मुलं आहात. दाताचे मुलं नेहमी देतच राहतात. स्वपरिवर्तनसाठी स्वतःचेही सहयोगी बना. साक्षी बनून स्वतःसाठी नेहमी शुभचिंतनची वृत्ती आणि रूहानी वायुमंडल बनवण्यासाठी स्वतःसाठी सहयोगी बना. प्रकृती आपल्या वायुमंडलच्या प्रभावाचा अनुभव सगळ्यांना करवू शकते. तुम्ही तर प्रकृतीजीत सहयोगी सहजयोगी आत्मा आहात. नेहमी स्वतःसाठी आणि सर्वांसाठी सहयोगची शुभ भावना ठेवून सहयोगी आत्मा बना. कसंही वातावरण असो, कसाही व्यक्ती असो, मला मदत करायची आहे. कमजोर आत्म्यांना सहयोग मिळाला की ते शक्तिशाली बनून जातील. जर कोणी मनाने मदत करू शकत नसाल तर तनाने मदत करा, धनाने मदत करा. मनसा वाणीने नाही तर कर्माने सहयोगी बना. संबंध जोडणे वा संपर्क ठेवण्यात सहयोगी बना. फक्त संदेश देण्याचे सहयोगी नाही तर आपल्या परिवर्तनाने सहयोगी बना. आपल्या सर्व प्राप्तीचे अनुभव ऐकवण्याचे सहयोगी बना. आपल्या नेहमी हर्षित राहण्याच्या सूरतने
सहयोगी बना. कोणाला गुणांचे दान करा. कोणाचा उमंग उत्साह वाढवण्यासाठी सहयोगी बना. हाच आहे सहज योग. जे आपल्या जवळ आहे ते द्यायचं आहे. जे करू शकता ते करा. बाप-दादा म्हणतात, सायलेन्सच्या शक्तीने पूर्ण जगात दैवी राजस्थानचा पाया तुम्ही घालत आहात. लोकांनाही वाटते की वर्तमान समयी ईश्वरीय शक्ती पाहिजे की ज्यामुळे कार्य होईल. पण बाबा गुप्त असल्यामुळे ओळखत नाहीत. रुहानी बापाची मुलं असल्यामुळे रुहानी सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे कार्य आहे. जे बाबांचे कार्य ते मुलांचे कार्य. या रुहानी सेवेमुळे खुशीची प्राप्ती होते. जितकी सेवा तितका खुशीचा खजाना वाढत जाईल. एकाची पदमपट होते. जर कोणी लौकिकमध्ये डॉक्टर आहे तर रुहानी आणि जिस्मानी डबल डॉक्टर बना. ज्यांचे की मूळ कर्तव्य आहे रुहानी डॉक्टर बनणे. नेहमी आजारी येणे यापेक्षा तर नेहमीसाठी आजारच खत्म होणे चांगले. रुहानी सेवेने नेहमीसाठी आजार खत्म होतील. ओम शांती.